जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 8 कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण। श्लोक क्रमांक 21। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। जे वासुदेवांचे पुत्र झाले, देवकीचे आनंद झाले, वृंदावनाच्या नंदादी गोपांचे बालक झाले, अशा त्या गायींना आणि इंद्रियांना आनंद देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना मी आदरपूर्वक नमस्कार करते। तात्पर्य: भौतिक गोष्टींच्या राशींनी ज्यांची प्राप्ती होत नाही, असे भगवंत राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा उठाव मोडून काढण्यासाठी आणि आपल्या अनन्य भक्तावर विशेष कृपा प्रदर्शित करण्यासाठी आपल्या अनिर्बंधित आणि अहैतुकी कृपेने भूतलावर अवतरित होतात। कुंती महाराणी अवतरित झालेल्या भगवान श्रीकृष्णांची इतर सर्व अवतारांपेक्षा विशेष स्तुती करते, कारण ते आता अधिक सुलभ आहेत। रामावतारात ते बालपणापासून राजपुत्र म्हणून राहिले, परंतु आता ते जरी राजाचे पुत्र होते तरी अवतीर्ण होताच ते आपले मातापिता वसुदेव देवकी यांचा आश्रय सोडून त्यांच्या बाललीलांनी पवित्र झालेल्या दिव्य वैभवशाली व्रजभूमीत यशोदा मातेच्या मांडीवर गोप बालकाची भूमिका करण्यासाठी जाते झाले। म्हणून श्रीकृष्ण श्रीरामांपेक्षा अधिक दयाळू आहेत। कुंतीचे बंधू वसुदेव आणि त्यांचा परिवार यावर त्यांची निःसंशयपणे विशेष कृपा होती। ते वसुदेव देवकीचे पुत्र झाले नसते तर कुंती देवी त्यांना आपला भाचा म्हणू शकली नसते आणि वडिलकीच्या स्नेहाने त्यांच्याशी संभाषण करू शकले नसते। परंतु नंद आणि यशोदा हे अधिकच भाग्यवान आहेत, कारण सर्वाधिक आकर्षक असलेल्या त्यांच्या बालपणीच्या लीलांचे त्यांना आस्वादन करता आले। ब्रह्मसंहितेत चिंतामणीधाम असे म्हणून ज्या कृष्णलोकाचे वर्णन आले आहे, त्या मूळ धामातील शाश्वत रूपाने चालणाऱ्या लीलांची प्रतिकृती असलेल्या व्रजभूमीतील त्यांच्या बाललीलांना तोड नाही। भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य परिवारासह आणि इतर सामग्रीसह व्रजभूमीत अवतीर्ण झाले, म्हणून व्रजभूमीतील रहिवाशांसारखे कोणीही भाग्यवान नाही। आणि त्यातही विशेषतः भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपले जीवन सर्वस्व अर्पण करणाऱ्या गोप किशोरींसारखे कोणीही भाग्यशाली नाही, असा चैतन्य महाप्रभूंनी निर्वाळा दिला आहे। श्रीकृष्णांनी नंद यशोदा गोप सवंगडी गायी यांच्या संगतीत वृंदावनात लीला संपन्न केल्या, म्हणून त्यांना गोविंद असे म्हटले जाते। गोविंद म्हणून श्रीकृष्णांचा गायी तथा ब्राह्मणांकडे अधिक कल आहे। यावरून असे दिसते की मनुष्यांचे वैभव ब्राह्मण संस्कृती आणि गोरक्षण या दोन गोष्टीवर अवलंबून आहे। जेथे या गोष्टी नाहीत तेथे भगवान श्रीकृष्ण कधीच संतुष्ट होत नाही। श्लोक क्रमांक 22। नमा पंकज नाभाय नमा पंकजमालिने नमा पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये। ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचे उत्पत्तीस्थान असणारे कमळ उत्पन्न होते,
जे नेहमीच कमळ पुष्पांची माळ धारण करतात, ज्यांची दृष्टी कमळाप्रमाणे शीतल आहे आणि ज्यांच्या चरणांच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह अंकित आहे, अशा तुम्हास मी सादर नमस्कार करते. तात्पर्य: भगवंतांच्या दिव्य शरीरावर काही विशेष प्रतिकात्मक चिन्हे अंकित आहेत आणि ही चिन्हे भगवंतांचे शरीर व इतरांची शरीरे यातील भेद दर्शवितात. ती भगवंतांच्या शरीराची विशेष लक्षणे आहेत. भगवंत आपल्यापैकी एक अशा भूमिकेत येतील, परंतु या शारीरिक वैशिष्ट्यपूर्ण चिन्हांनी ते आपल्याहून वेगळेच असतात. श्रीमती कुंती देवी आपण स्त्री असल्यामुळे भगवंतांना पाहण्याची आपल्यामध्ये पात्रता नाही असे म्हणते. याचे कारण म्हणजे स्त्रिया, श्रमिक वर्ग आणि द्विजबंधू किंवा उच्च वर्गातील पतित लोक हे परमसत्याची रूपे, स्वभाव, नाम, कीर्ती याविषयीच्या दिव्य विषय वस्तूला ज्ञानाने जाणून घेण्यास अपात्र असतात. असे असले तरी अशा पतित जीवावर कृपा करण्यासाठी अर्चा विग्रहाच्या रूपाने अवतरित झालेल्या भगवंतांचे ते दर्शन करू शकतात. पतित जीव जड प्रकृतीच्या पलीकडे काहीच पाहू शकत नसल्यामुळे भगवंत गर्भोदकशायी विष्णूंच्या रूपाने असंख्य विश्वांपैकी प्रत्येकात प्रविष्ट होतात. याच विष्णूंच्या दिव्य उदरावरील कमळसदृश नाभीतून एक कमळनाळ देठ अंकुरित होते आणि अशा रीतीने विश्वातील प्रथम जीव ब्रह्मा यांचा तेथे जन्म होतो. म्हणून भगवंतांना पंकजनाभ असे नाव आहे. पंकजनाभ भगवान स्मरण रूपात तसेच लाकूड, माती, धातू, रंग, वाळू या पदार्थांपासून बनविलेल्या रूपात आपला अर्चा विग्रह दिव्य रूप प्रकट करतात. भगवंतांचे असे अर्चा विग्रह नेहमीच कमळांच्या माळांनी सुशोभित असतात. अशा श्री विग्रहांची मंदिरे आल्हादक वातावरणाने पूर्ण असावीत. त्यामुळे भौतिक संघर्षात सदैव संलग्न असलेल्या अभक्तांचे व्याकुळ चित्त आकर्षित होईल. चिंतक मनात रूपाचे चिंतन करून त्याची पूजा करतात. म्हणून स्त्रिया, शूद्र, द्विजबंधू हे त्यांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या रूपातील विग्रहांच्या पूजा मंदिरात जातील तर त्यांना भगवंतांची कृपा मिळेल. मंदिरात जाणारे असे लोक काही अल्पबुद्धीचे लोक समजतात त्याप्रमाणे प्रतिमा पूजक नाही. आचार्यांनी सर्वच ठिकाणी अल्पबुद्धींच्या जीवांसाठी अशी पूजा मंदिरे स्थापिली आहेत. तेव्हा स्वतः ज्ञानाच्या बाबतीत शूद्र स्त्रिया किंवा त्यांच्याहूनही निम्न श्रेणीत असून सुद्धा आपण मंदिर पूजेचा स्तर पार केलेला आहे अशी वल्गना कोणी करू नये. मंदिरात श्री विग्रहाचे दर्शन करताना प्रथम श्री विग्रहाच्या चरणकमळांपासून प्रारंभ करावा. हळूहळू वर जात क्रमशः मांड्या, कटी, वक्षस्थळ व मुख यांचे दर्शन करावे. भगवंतांच्या चरणकमळांचे दर्शन करण्याचे वळण पाडून घ्यावे. सरळ मुखदर्शन करू नये. श्रीमती कुंतीदेवी श्रीकृष्णांची आत्या होती म्हणून त्यांना संकोच वाटू नये, त्यांचे मन दुखवू नये यासाठी तिने त्यांचे चरणांपासून दर्शन न करता मुखापासून पुढे दर्शन केले. कटीपासून हळूहळू खाली दृष्टी टाकीत अंततः तिने चरणकमळांचे दर्शन केले. सर्व काही यथास्थित होते. श्लोक क्रमांक 23. यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धा ती चिरं शुचार्पिता विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वयैव नाथेन मुहुर्विपद्गणात्. हे ऋषिकेशा, हे ईश्वरेश्वरा, तुम्ही माता देवकीला बंदीशाळेतून मुक्त केले. दुष्ट कंसराजाने तिला दीर्घकाळपर्यंत बंदीत टाकले होते आणि अपार दुःख दिले होते. तसेच तुम्ही माझे व माझ्या मुलांचे
वारंवार कोसळलेल्या संकटातून सदैव रक्षण केले. तात्पर्य: द्वेषी कंसाने देवकीच्या 8व्या मुलाकडून मारले जाण्याच्या भीतीने भगवान श्रीकृष्णांची माता आणि त्यांची बहीण आणि त्याची बहीण देवकी हिला हिच्या पतीसहित वसुदेवासहित बंदिवासात टाकले होते. श्रीकृष्णांपूर्वी जन्मलेल्या सर्व देवकी पुत्रांचा त्याने वध केला, परंतु श्रीकृष्ण त्यातून वाचले गेले, कारण त्यांना नंद महाराजांच्या घरी नेऊन पोहोचविण्यात आले होते. नंद महाराज श्रीकृष्णांचे पालक पिता होते. कुंती देवी तिच्या मुलांसहित संकटाच्या मालिकेतून अनेक वेळा वाचलेली होती. खरे पाहता भगवंतांनी कुंती देवीवर अधिक कृपा केली होती, कारण भगवान श्रीकृष्णांनी देवकीच्या दुसऱ्या मुलांना वाचविले नाही, परंतु कुंतीच्या सर्वच्या सर्व मुलांचे रक्षण केले होते. याचे कारण म्हणजे देवकीचे पती वसुदेव हे जिवंत होते, तर कुंती देवी विधवा होती. तिला सहाय्य करणारे श्रीकृष्णांव्यतिरिक्त कोणीही नव्हते. निष्कर्ष असा की अधिक संकटात असलेल्या भक्तांवर भगवान अधिक कृपा करतात. ते कधीकधी आपल्या शुद्ध भक्तांना अशा संकटात टाकतात, कारण तशा असहाय्य स्थितीत भक्त भगवंतांकडे अधिकाधिक ओढला जातो. भक्ताला भगवंताची जितकी अधिक ओढ आहे, तितके अधिक त्याचे यश आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.